आता ह्या ज्वारीतला गहू काढून घेतलाय बघा. खरं तर ती गहूच होता. कारभाऱ्यांनी गहू पेरताना थोडीशी ज्वारी टाकली, ती थोडीशी म्हणता म्हणता त्यांनी जास्त टाकली, त्याच्यामुळे ती तितकं दाट झाले. आता हरभरा पण छान आलाय. इथं काय पाणी पुरलेलं नाही बघा, म्हणजे सारा भिजलेला नाही, थोडंसं म्हणजे लांबच आहे. तर बघा इथला हरभरा एकदम निब्बर झालाय. डाळी चांगले खायला आले तर पाणी कमी पडल्यावर पण का निब्बर होतेत ना पटकन. आणि इकडे बघा किती छान हरभरा हिरवागार लसलसच करते बघा. आता हे हरभरा गहू आता थोडासा हिरवा, त्याच्यामुळे मागून ठेवला होता, पण ही पण आता काढायला आलाय बघा. बघा इतकं म्हणजे इतकं दाट आहे गहू का हरभरा ते काय कळत नाही. जास्त जोरात त्यांच्याकडून ज्वारी पडली बघा. आम्ही बघा हे चिंताने हे बेळे बांधले गव्हाचे मोठे मोठे, कारण आता बांधण्यासाठी पण काहीच नव्हतं. ह्याच्यात गव्हानं पण बांधतात, पण वाला गहू काय एवढा नव्हता म्हणून ह्याच्यात बांधले. आणि वाल्या गव्हानं बांधलं ना ते खडे, मातीचे खडे ते दळणात जास्त होते, त्याच्यामुळे आम्ही हे बांधून घेतले बघा. हे बघा हे इंग्रजी चिंचाचं झाड आहे. इंग्रजी चिंचापेक्षा आगीच्या शेंगाचं जास्त लोंबाळ आहे ह्याला. इंग्रजी चिंचाचं कमी, पण आगीच्या शेंगाचं जास्त आहे. हे बघा ह्या आगीच्या शेंगात खूपच आग उठते बघा. ही जर शेंगात थोडं जर अंगाला लागलं ना तर लय आग उठते.